आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्टीचे नाव आहे सावकाराचे खोटे. तर ऐका. एका शेतकऱ्याच्या पिकाचे खूप नुकसान झाले होते. त्याच्या घरात अन्नाचा काही शिल्लक नव्हता. गावात त्याला मदत पण करत नव्हते. काय करावे म्हणून शेतकरी विचार करीत राहिला. काहीच उपाय सुचला नाही. तेव्हा त्याने गावातील सावकाराची गाय चोरली. सकाळी त्या गायीचे दूध आपल्या मुलांना पाजले व त्याची भूक भागवली. सावकाराच्या नोकरांना गाय चोरल्याचे कळाल्यावर त्यांनी चोरीची तक्रार केली. सावकाराने पंचायतीमध्ये शेतकऱ्याला बोलावले व विचारले, ही गाय तू कुठून आणली आहे? शेतकरी म्हणाला, ही गाय मी खरेदी केली आहे. पंचांनी कसून चौकशी केल्यावर सुद्धा शेतकरी त्याच उत्तरावर ठाम राहिला. त्यानंतर पंचांनी सावकाराला विचारले, ही गाय खरेच आपली आहे का? सावकाराने क्षणभरच शेतकऱ्याकडे पाहिले आणि शेतकऱ्याने आपली नजर खाली झुकवली. सावकाराने पंचांना सांगितले, ही गाय माझी नाही, माझ्याकडून गायीला ओळखण्यात चूक झाली आहे. पंचांनी शेतकऱ्याला दोषमुक्त केले आणि पोहोचल्यावर सावकाराच्या नोकरांनी सावकाराला खोटे बोलण्याचे कारण विचारले. तेव्हा सावकार म्हणाला, ती गाय आपली आहे हे मला व शेतकऱ्याला दोघांनाही माहीत आहे. पण त्या क्षणी मला शेतकऱ्याच्या डोळ्यात विवशता, भुकीची जाणीव आणि केलेल्या चोरीचा पश्चाताप असे एकत्रित भाव दिसले. मी त्याच्यावर आलेल्या संकटाचे गांभीर्य ओळखून खोटे बोललो. मी जर खरे बोललो असतो तर त्याला शिक्षा होऊन त्याचे कुटुंब उघड्यावर आले असते. त्यापेक्षा मी त्याला खोटे बोलून वाचविले. तर मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीतून काय तात्पर्य मिळते हा कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.